हार्दिक हार्दिक स्वागत करते। नुकताच UPSC 2024 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि त्या परीक्षेमध्ये वरुड तालुक्यातील हातुर्णा येथील कुमारी नम्रता अनिलराव ठाकरे यांनी उत्तीर्ण होऊन दैदिप्यमान यश संपादन केले आहे आणि अशा पद्धतीचे SVC न्यूज वरुडतर्फे खूप अभिनंदन। UPSC परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंतचा नम्रताईचा प्रवास कसा होता याद्वारे SVC न्यूजद्वारे तिच्याशी संवाद साधला आहे। स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे BHMC विभागाचे विभाग प्रमुख माननीय अमरदीप खाडे यांनी तिच्याशी संवाद साधलेला आहे। यश म्हणजे काय असतं ते अनुभवल्यावर कळतं। यशाची गोडी अवीट असते, परंतु त्यामागील परिश्रम मात्र आपल्याला न्याहाळावे लागतात, त्याचा अनुभवही घ्यावा लागतो। वरुड तालुक्यातील हातुर्णासारख्या ग्रामीण भागामधून नम्रता अनिलराव ठाकरे यांनी 2024 UPSC परीक्षेत भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये मिळवलेलं उत्तुंग यश हे सर्वांना एक गौरवान्वित करणारा आहे। सर्व वरुड तालुक्याचाच नव्हे तर आपल्या संपूर्ण अमरावती जिल्ह्याचा आणि एक विदर्भ कन्या म्हणून त्यांनी आपणा सर्वांच्या गौरवात आणखी एक मानाचा तुरा खोवलेला आहे। तर UPSCच्या परीक्षेमध्ये 2024 मध्ये नम्रता उत्तुंग यश संपादन केल्याबद्दल स्वामी विवेकानंद कॉलेजतर्फे SVC न्यूजतर्फे तुमचं खूप खूप अभिनंदन आहे। एक बूम झाला आहे नम्रता असा वरुड तालुक्यामध्ये, म्हणजे एकाएकी एका 2 दिवसात नम्रता अनिल ठाकरे हे नाव सोशल मीडियावर इतकं आलेलं आहे की प्रत्येकाच्या तोंडोतोंडी नम्रता अनिल ठाकरे आणि ही UPSC परीक्षा पास झालेली आहे। म्हणजे काय भावना आहे, असं काय वाटतं आहे की सगळीकडून तुझ्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे, काय भावना काय आहे त्याच्यामागे? सर खूप जास्त प्राऊड फील होतं आहे की एवढा सगळे लोक मला सपोर्ट करत आहे, माझ्या सक्सेसला एन्जॉय करत आहे। खूप छान वाटतं आहे, खूप आनंद वाटतो आहे। आणि खरं म्हटलं तर हा जो संघर्ष होता हा शॉर्ट टर्मचा नव्हता, म्हणजे थोड्या दिवसांचा नव्हता, हा खूप दिवसांचा होता। आणि त्यामुळे हे जे यश मिळालं आहे ते मला असं सॅटिस्फॅक्शन आणि रिलीव्ड फील होतं आहे। खूप छान वाटतं सर, खूप छान। एका यशानंतर आणि एका प्रयत्नांनंतर, प्रयत्नांची पराकाष्ठा खूप होती। UPSC ही निश्चितच साधी गोष्ट नाही, सोपी गोष्ट नाही, परंतु हे करत असताना एक नम्रता जेव्हा हातुर्ण्यावरून पुढे गेली, घरातून बाहेर पडली, ती छोटीशी होती, आणि जेव्हा ती इथल्या शाळेमधून पुढे गेली, म्हणजे आम्हाला असं कळलं नम्रता ही जिल्हा परिषदच्या शाळेची स्टुडंट आहे आणि नंतर सरस्वताबाई ठाकरे विद्यालयाची सुद्धा ती विद्यार्थिनी आहे। नम्रताच्या डोक्यात असं तेव्हा काही होतं की नम्रता UPSC क्रॅक करणार आहे म्हणून? सर मी 7वी पर्यंत तर इथेच शिकली आहे, याच गावात हातुर्ण्या इथे। आणि इथे असताना मला नेहमी जाण होती की काहीतरी समाजासाठी मोठं करायचं आहे। मग मोठं काय करायचं आहे, पण ते मला नव्हतं माहिती की कसं करायचं, काय करायचं। पण ती तळमळ आधीपासूनच होती की काहीतरी समाजासाठी करायचं आहे, किंवा इथून हे जे गाव आहे इथल्या ज्या महिलांचं मी काही प्रॉब्लेम्स पाहिले तर मला वाटायचं की नाही, मी यांना समजून सांगायला पाहिजे, काहीतरी मी यांचे प्रॉब्लेम्स दूर करायला पाहिजे। पण मी खूप छोटी होती सर त्यावेळेला। आणि मग नंतर असं झालं की मी 8वीला मी वरुडला गेली, 8वी 9वी 10वी, आणि मग मी सेमी इंग्लिश घेतलं आणि मग माझी थोडी लाईन म्हणजे चेंज झाली, करिअर लाईन। मला असं वाटायचं मग सायन्स, आणि त्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला। मग म्हटलं की सायन्समध्ये रिसर्चमध्ये जाऊन आपण आपल्या सोसायटीसाठी काही करू शकतो। एनिवे आपल्याला आपल्या देशासाठी काहीतरी करायचं आहे, सोसायटीसाठी काहीतरी करायचं आहे। आणि मग जेव्हा माझा निर्णय घेतला मी की मी BSc करायचं सर, तेव्हा मला कळालं UPSC एक्झामबद्दल, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामबद्दल आणि याचा इम्पॉर्टन्सबद्दल। आणि मग मी तेव्हा ठरवलं की हीच ती एक्झाम आहे, हाच तो किक पॉईंट आहे जो मला मिळणार जेव्हा मी हे यश मिळवणार। तर आणि कारण ही अशी संधी आहे ज्याच्यामधून मी खूप काही देऊ शकते समाजाला आणि लोकांसाठी, माझ्या गावातल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक इन्स्पिरेशन बनू शकते। आणि ते पण हा प्रयत्न करणार, पुढे येणार आणि मोठमोठ्या एक्झाम टार्गेट करणार आणि प्रशासनाचा भाग बनणार, अशी म्हणजे मला वाटते की कुठेतरी मी त्या स्वप्नाला हे केलं आहे। तू स्वप्नांना गवसणी घातलेली आहे, कोणतीच शंका नाही आमच्या मनात, नाही कोणाच्याच मनात शंका नाही आहे।
सगळे असं म्हणतात की आता तू जो म्हटलं की मला एक आदर्श घालून द्यायचा होता, आदर्श तू आहेच, त्याच्याबद्दल नो डाऊट. परंतु हे इतकं मोठं होत असताना हा प्रवास जो होता तू जो प्रवास केलेला आहे त्या प्रवासाबद्दल काय सांगशील? म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशन, म्हणजे हल्ली असं लोक असं म्हणतात की हिच्या डोक्यामध्ये कॉम्पिटेटिव्हचं भूत घुसलेलं आहे, असं निगेटिव्हिटीसुद्धा कॉम्पिटेटिव्हच्या बाबतीत येतात. कारण का फेल्युअर्सही आहेत, डझंट मॅटर. परंतु हे सगळं करत असताना तू सस्टेंड कशी राहिली त्या प्रवाहामध्ये आणि तुला काय काय करावं लागलं? सर, हा जो प्रवास होता हा स्ट्रेट लाईन सरळ सरळ प्रवास तर अजिबात नव्हता. खडतर होता. काही मोठे भाग आले, म्हणजे काही उंचाई आली, काही लो फेजेस आले. आणि या सगळ्या फेजेसमध्ये खरं तर असं झालं आहे की जेव्हा मी सुरुवात केली, जेव्हा मी BScला ॲडमिशन घेतली, मला 12वीला चांगले पर्सेंटेज होते आणि मी BScला घ्यायचा निर्णय असा होता की मला इन्स्पायर स्कॉलरशिप होती सर. आणि ती मला असं वाटायचं की इंजिनिअरिंगला 80,000 दिल्यापेक्षा मला इकडून 80,000 मिळतील गव्हर्नमेंटकडनं आणि ते घ्यायला हरकत नाही आणि इकडे रिसर्चमध्ये जाता येईल. तेव्हा मला एक रिअलाईज झालं की हे मी BScचा तर निर्णय घेतला आहे आणि मला इथून काहीतरी मोठं करायचं आहे. मग मोठं काय करायचं? आणि तेवढ्यात माझ्या हाताने मला इंट्रोड्यूस केलं की विश्वास नांगरे पाटलांशी, म्हणजे त्यांचं भाषण मी ऐकलं आणि मला एक मॅगझिन यायची घरी आत्याकडे, ती वाचायला लावायची. मला तिथून एक मार्ग मिळाला, सुरुवात झाली की UPSC करायचं आहे. मग ठरवलं, पण गायडन्स नाही आहे इथे, कोणी सांगायला नाही आहे, कारण परिवारात कोणी होतं नाही असं. आणि तिथे नागपूरला पण असं काही एस्टॅब्लिश्ड क्लासेस नव्हते त्यावेळेला आणि ऑनलाईन मटेरियल पण काही खूप अवेलेबल नव्हतं. मग सुरुवात केली, रँडम वाचायला सुरू केलं. हिस्ट्री वाचावं लागतं म्हणून हिस्ट्री वाचायला सुरू केलं. कुठून वाचायचं, कसं वाचायचं, किती वाचायचं, कुठल्या भागाला महत्त्व द्यायचं, हे तेव्हा तेवढी समज नव्हती. म्हणून साधारण असं झालं की पहिले 3 वर्ष माझी प्रिलिम्सच क्लिअर झाली नाही. आणि ते अपयश असं होतं की मी आतापर्यंत मला असं म्हणू शकतो की थोडी मेहनत केली आणि जास्त यश मिळालं. पण त्या 3 प्रिलिम्सचं फेल्युअर मला एवढं जास्त हेवी झालं की कठीण वाटायला लागलं की मी खरंच या एक्झामसाठी बनली आहे, नाही बनली आहे, आणि खरंच आपण हा प्रयत्न करायला पाहिजे का, की दुसरं काही लाईन चूज करायला पाहिजे. बाकी अवतीभुती माझं कॅम्पस सिलेक्शन झालं होतं, ते मी सोडून दिलं होतं. मग नंतर असं वाटलं की चुकीचा निर्णय घेतला आहे का, असे सगळे डाऊट्स यायला लागले होते. आणि मग शेवटी असं झालं की 3ऱ्या प्रिलिम्सनंतर ठरवलं होतं आता थांबून जायचं इथेच. पण सुदैवाने सारथीची एक्झाम दिली, ती पास झाली आणि त्याच्या थ्रू मला स्कॉलरशिप मिळाली आणि मग परत दिल्लीला गेली. दिल्लीला गेल्यानंतर मला बऱ्याच गोष्टीची जाणीव झाली की मी कुठे कुठे चुकत होती. मी भरपूर चुका केल्या या फेजमध्ये आणि त्या चुकांमधून शिकून मग मी 21ची जेव्हा अटेम्प्ट दिला तेव्हा मला पहिली सक्सेस मिळाली. पहिला प्रिलिम्स पास झाली मी. आणि तेव्हा असं झालं की सगळ्यांना थोडा विश्वास आला, मला स्वतःवर विश्वास आला की आपण करू शकतो. मग सुरुवात झाली सर, एक्झाम निघायला लागली. त्याच वर्षी माझी CAPFची पण एक्झाम निघाली होती. ती पण UPSC कंडक्ट करते असिस्टंट कमांडंटसाठी आणि त्याचं फिजिकल असतं नंतर. हो, तर माझी मेन्स 7 जानेवारीला होती UPSCची आणि 31 डिसेंबरला की 30 डिसेंबरला माझं फिजिकल होतं. आणि झालं असं की मी फिजिकलला गेली आणि माझं 100 मीटरमध्ये आम्हाला 18 सेकंड्समध्ये करायचं होतं आणि मी एका सेकंड्सनी ते करू नाही शकली. मला 19 सेकंड्स लागले आणि त्यांनी मला बाहेर काढलं. तेव्हा असं दिसलं की झालं, संपलं आता, कारण मेन्सचा तेवढा अभ्यास झालेला नव्हता, कारण CAPFच्या फिजिकलला वेळ दिला. कारण फिजिकलसाठी खूप मेहनत, दिवसरात्र बसून अभ्यास करायची सवय आणि त्या फिजिकलसाठी खूप खूप एक्झरसाइजेस. मग असं व्हायचं की लिटरली काडी घेऊन चालायची, अशी पाय यायची, एवढे पाय दुखायचे वगैरे. पण तरी पण मेन्सचा अभ्यास मॅनेज करत थोडं थोडं केलं होतं. तर सर मग दिसलं होतं की आता इथून पुढे तर CAPF गेलं आहे, आता UPSC पण सिव्हिल सर्व्हिसेस थोडं कठीण वाटतं आहे. पण मग सगळ्यांनी म्हटलं की नाही, आता तू मेन्स दिली आहे एकदा, परत आपण अभ्यास करूया, परत आपण एक्झाम देऊया. आणि मग मी परत 22चा अटेम्प्ट दिला आणि तो अटेम्प्ट माझा थोडा चांगला अटेम्प्ट होता. वाटलं होतं की यावेळेस इंटरव्ह्यू तर नक्कीच येईल. हो, पण माझं म्हणजे दुर्दैवाने असं झालं की 70 मार्काचं मी लिहूच शकली नाही. मेन्स ही 1750 मार्कांची असते आणि मग त्यामुळे असं झालं की मी 7 मार्कांनी माझा इंटरव्ह्यू कॉल गमावला
आणि तो माझ्यासाठी खूप डिफिकल्ट टाईम होता. आणि त्याच ड्युरेशनमध्ये मी माझ्या आजोबांना पण गमावलं, माझ्या मामांना पण गमावलं. तेव्हा मला असं वाटायला लागली, ही एक्झाम एवढी मोठी आहे का? म्हणजे की आपण माणसाला, आपल्या जवळच्या माणसांना वेळ नाही देतो आहे आणि आपण त्यांना गमावतो आहे. मग तेव्हा ठरवलं, ठीक आहे, आपण सगळं मॅनेज करू, अभ्यास एका जागी आणि हे सगळं. मग तरी पण जोमाने उठून की आता 7च मार्कांनी इंटरव्ह्यू राहिला आहे, म्हणून मग परत अभ्यास सुरू केला. पण 23च्या अटेम्प्टमध्ये प्रिलिम्स परत नाही निघाली. तर तो सगळ्यात मोठा सेटबॅक होता माझ्यासाठी, सगळ्यात मोठा लो पॉईंट होता माझ्यासाठी 2023मध्ये. खूप प्रयत्न केले, स्वतःला धीर दिला, स्वतःला पुश करत गेली, स्वतःला असं म्हणजे की काही हेल्प पण घेतली, म्हणजे फ्रेंड्सची हेल्प घेतली किंवा फॅमिलीची हेल्प घेतली त्या फेजमधून बाहेर यायला. आणि मग दुसऱ्या एक्झाम्स दिल्या, RBI, नाबार्ड सगळ्या एक्झाम्स दिल्या, सगळ्या एक्झाम दिल्या. म्हटलं आता कुठेतरी सेटल व्हायचं आहे. सायमल्टेनियसली मी MA नेट JRF झालं होतं माझं पॉलिटिकल सायन्समध्ये. म्हटलं तो पण एक ऑप्शन ओपन ठेवूया. असिस्टंट प्रोफेसरसाठी अप्लाय करायला सुरू केलं जिथे जिथे जागा निघतात. आणि मग सगळे ऑप्शन ओपन केले. आणि UPSCचा अटेम्प्ट द्यायचं काही फारशी इच्छा नव्हती 24ची. आता सगळे पुस्तकं दूर ठेवून दिले होते की अगदी UPSCचा यू जरी दिसला तरी त्रास व्हायचा मला, कारण आपण एवढे वर्ष दिले, एवढी मेहनत केली आणि मिळत नाही यश. मग नको, आता सध्या हे नकोच आहे आपल्याला. तर सगळी पुस्तकं काढून बांधून ठेवली होती, नको आता UPSC नकोच. पण मग असं झालं की आता MPSC करूया, थोडं डुएबल आहे आणि मिळून जाईल पोस्ट. त्याआधी मी अशीच प्रिलिम्स दिली होती आणि पास झाली होती, तर मग म्हटलं की करूया, MPSC होऊन जाईल, एकदा मेन्स लिहिली होती तर. आणि झालं असं की MPSC पोस्टपॉन झाली. कदाचित डेस्टिनीच अशी होती. MPSC पोस्टपॉन झाली आणि UPSC पहिले आली. मग तर म्हटलं आता UPSC पहिले, तर UPSC पहिले देऊन देऊ. 25-30 दिवस अभ्यास केला आणि प्रिलिम्स दिली परत आणि ती निघाली सुदैवाने. आणि मग नंतर मेन्स दिली. मेन्सला असं झालं की कठीण वाटत होतं, कारण तो 23चा फेज थोडा डिफिकल्ट होता, इमोशनली, मेंटली सगळं. तर तब्येत पण खराब झाली आणि त्या तब्येतीमध्ये असं वाटलं की अरे हे काय, आपण चुकीचा निर्णय घेतला आहे, फायनान्शियल इंडिपेंडन्स बघायला पाहिजे होतं आधी. पण होत गेलं, फॅमिलीने धीर दिला आहे म्हणजे मला खूप लकी आहे की मला अशी फॅमिली मिळाली. एवढा माझा 7वा अटेम्प्ट होता तो माझा, आणि त्या 7व्या अटेम्प्टमध्येही माझं माहीत होतं खूप क्रुशियल टाईम आहे. तरी मला त्यांनी म्हणले की तब्येत सांभाळ, बघू UPSCचं काय होईल ते होईल, तू आधी तब्येत सांभाळ, टेन्शन नको घेऊ. आणि मग नंतर तरी मेन्स दिली. मेन्समध्ये परत ऑप्शनलला माझी तब्येत खराब झाली, व्हायरल झालं होतं. 10 दिवसाची एक्झाम असते आमची मेन्सची, आणि व्हायरल झाल्यामुळे असं झालं की कंटिन्यू शिंका येत होत्या. तरी एका हाताने लिहत होती आणि एका हाताने शिंकत होती. म्हटलं नाही, बस लिहायचं आहे, जे जे येत होतं विचार करायला, म्हणजे हे नाही, जसं जसं आठवते तसं तसं लिहायला बसली. ऑप्शनलचे पेपर कंप्लीट केले. मग नंतर असं वाटत होतं की आता तर कठीण वाटतं जरा परिस्थिती, कारण तब्येत खराब झाली, मेन्सच्या वेळेस परत तब्येत खराब झाली आणि कठीण वाटतंय. मग तेवढ्यात मला IBचा इंटरव्ह्यू कॉल आला, इंटेलिजन्स ब्युरोचा. म्हटलं आता कदाचित इथे होईल म्हणून. तर तिथे असं झालं की IBला पण माझं झालं नाही मग इंटरव्ह्यूमध्ये. ते मला असं वाटत होतं की आता सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील की नम्रता काय करत आहे, कारण सगळीकडे मी गावाला येणं सोडलं होतं, मी लोकांना फंक्शन्समध्ये जाणं सोडलं होतं, मी कुठल्या सोशल मीडियावर नव्हती, खूप आयसोलेट झाली होती, कारण माझ्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं की काय करते आहे नम्रता. आणि म्हणून मग असं झालं की एक होप होती की IB झाल्यानंतर प्रश्नाला उत्तर मिळतील, पण IB नाही झालं. पण UPSCची मेन्स निघाली आणि तो खूप मोठा दिवस होता माझ्यासाठी की ज्या दिवशी, हो, खूप प्राऊड फील केलं. खूप छान वाटलं की एक पाऊल आपण पुढे आलो आहे अजून. आता इथे थोडं दूर आहे, आता हार नाही म्हणायची आता. आणि मग मेन्स झाल्यानंतर इंटरव्ह्यूचा अभ्यास सुरू केला. इथे काही दिवस केलं नागपूरला, मग नंतर दिल्लीला गेली. 2 महिने तिथे सगळे मॉक्स दिले. आणि मग तरी पण माहीत नव्हतं, कारण सगळे 1750 मार्क मेन्सचे आहे आणि 275 इंटरव्ह्यूचे. इंटरव्ह्यू माझा छान गेला होता. सगळे माझ्या डाफवर क्वेश्चन होते बऱ्यापैकी, थोडे रँडम आणि थोडे करंट अफेअर्स. पण होतं की स्वयं सरचा बोर्ड होता, वाटलं की ॲव्हरेज मार्क तरी येतील. आणि ॲव्हरेज जरी आली तरी देवाला प्रे करत होती की लिस्टमध्ये येऊ दे देवा, त्या होली लिस्टमध्ये येऊ दे. आणि फायनली जेव्हा 22 तारखेला
माहीत होतं की रिझल्ट येणार. तर 21ची रात्र माझ्यासाठी खूप मोठी होती. मला अजिबात झोप नाही आली. झोप आली होती तुला? अजिबात नाही. अजिबात नाही आली होती. मी रात्रभर झोपली नाही आणि मला सगळं मागचं पुढचं सगळं स्ट्रगल दिसत होतं. एकच प्रश्न आला, म्हटलं सक्सेस मिळाला तर सगळं छान होऊन जाईल, म्हणजे इथून पुढे माझा जीवन प्रवास एकदम सुरळीत होऊन जाईल. म्हणजे आईबाबांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर ज्यासाठी एवढं मोठं केलेलं आहे हो. ते सगळे दिवस तुला त्या एका रात्रीत आठवले सगळे असतील. आठवले सर, सगळे आठवले. रडायला आलं. मग एक भीती नेहमी यायची, सेकंड थॉट, नाही झालं तर काय, हां. नाही झालं तर मग तर पूर्ण सेटबॅक होता. आणि परत तिथून हिम्मत उठवून आणि हिम्मत जोडून परत अभ्यास करायचं म्हटलं तर ती हिम्मत मला कठीण वाटत होती की आता परत अभ्यास करायचं. पण म्हटलं बघू, सेकंड थॉट आणायचंच नाही. येत होती, भीती वाटत होती, पण बघू म्हटलं रिझल्ट लागल्यावरच काय होतं तर. आणि नंतर दुसरा दिवस उगवला. 6 वाजेपर्यंत झोपली नाही. थोडं म्हटलं 11 वाजेपर्यंत झोपेल आता, 6 वाजता झोपल्यानंतर, कारण 11 वाजता अपडेट येईल की किती वाजता रिझल्ट लागेल. पण काय कसली झोप, 8 वाजताच उठली. आणि मग नंतर 8 वाजता उठल्यानंतर तेव्हापासून रिझल्टचं टेन्शन. आणि 2 वाजता साधारण PDF पडलं आणि सगळ्यात पहिले देवाला नमस्कार म्हटलं, देवा असू दे नाव प्लीज. आणि PDF ओपन केलं, ठाकरे सर्च केलं, एकच ठाकरे होतं. आणि ती नम्रता होती. ती नम्रता होती. खूप छान वाटलं. म्हणजे ही नम्रता तुझ्या सक्सेसबद्दल, तुझी ही सक्सेसची स्टोरी त्याला आपण म्हणूया, ती एक तुझी यशोगाथा आहे. ते आपण सुद्धा त्याला यशोगाथा सुद्धा म्हणूया. पण या सगळ्या रणधुमाळी आपण त्याला म्हणूया. आता पुस्तकासोबत जरी युद्ध असलं, अभ्यासासोबत जरी युद्ध असलं, तरी स्वतःच्या मानसिकतेसोबत इतकं मोठं ते युद्ध होतं. कारण घरी आई वडील होते, तू आजोबाई गमावले त्यामध्ये, त्या स्पॅनमध्ये मामांनाही तुला गमवावं लागलं. आणि कसं मग डोळ्यात पाणी यायचं, म्हणजे असा विचार करत असताना हे सगळं भावनिक व्हायची तू कधी? खूपदा भावनिक झाली आहे, खूपदा रडली आहे रात्रीची रोज. म्हणजे 2023मध्ये तर खूप जास्त असं झालं आहे की रडायचं, उठायचं, सावरायचं आणि स्वतःला हिंमत द्यायची की करू शकते. काही वेळेस तर काउन्सिलिंग पण घेतलं की नाही, आपल्याला एक पॉझिटिव्ह राहायचं आहे. आणि मग असं होतं की लो फेजेस येतात फक्त. आणि कसं असतं सर की आपण जेव्हा दुसऱ्यांच्या लाईफमध्ये लो फेजेस येतात, आपण त्यांना खूप छान समजून सांगू शकतो, कळतं आपल्याला. पण जेव्हा स्वतःवर परिस्थिती येते तेव्हा थोडं कठीण होतं. आणि ते तसं झालं होतं मला. पण सुदैवाने मला खूप चांगली फॅमिली आहे आणि खूप चांगले फ्रेंड्स. त्यांनी सगळ्यांनी मला सपोर्ट केला, फायनान्शियली, मेंटली, इमोशनली, सगळ्या गोष्टींनी. आणि म्हणून मग मला थोडा जो कठीण वेळ होता तो काढण्यासाठी मला थोडी मदत मिळाली सर. हे सगळं करत असताना हे झिकझॅक आलं सगळं, म्हणजे अपडाऊनमधून तू गेला प्रवास तुझा. निश्चितच तो सोपा नव्हता. मानसिक विवंचना आणि आर्थिक विवंचनेला तुला कधी तोंड द्यावं लागलं, किंवा मग घरी आईबाबांचे विचार डोक्यात, काय म्हणतील, त्यांची कशी परिस्थिती असेल, हे सगळं कौटुंबिक विचार तुझ्या डोक्यामध्ये होते. परंतु तरीसुद्धा नम्रता टिकली, तुझ्यामधली नम्रता टिकली. ती कशी तू टिकवून ठेवली, म्हणजे त्यासाठी तू काय स्वतः केला? तू आता काउन्सिलिंग सांगितलं आहे, परंतु काउन्सिलिंग केल्यानंतर सुद्धा स्वतःचा एक पर्सनल व्हॅल्युएबल अँड स्टेबल माइंडची फार आवश्यकता असते. ते स्वतःला कसं सांभाळलं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. खरं म्हटलं तर माझ्या बाबांशी मी बोलली होती जेव्हा असं झालं होतं एकदा. तर मी त्यांना म्हटलं की बाबा, आता असं झालं की सगळे स्टेबल होत आहे आणि मला फेलियर मिळते, कदाचित मी नाही बनली एक्झामसाठी. तेव्हा बाबा बोलले की तू स्वतःवर विश्वास ठेव, कारण आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे आणि तू हे करत राहा. आणि मग मी म्हटलं की ठीक आहे, बाबाला आपल्यावर विश्वास आहे, आपला परिवार आपल्यासोबत, आत्या माझ्यासोबत होती, माझा भाऊ फायनान्शियली, जसं तुम्ही बोलले, तर त्यांनी, माझ्या भावाने थोडं लवकर नोकरी घेतली आणि तो मला फायनान्शियली सपोर्ट करत होता की कधी गरज पडली तर. साधारणतः मला बऱ्याच स्कॉलरशिप मिळाल्या आणि मी त्या स्कॉलरशिपमुळे थोडं सस्टेन करत गेली. पण असं झालं की शेवटी जॉब असतो, कारण कोणीही विचारलं तर काय करते हे सांग, तर आपण हे नाही सांगू शकत की स्कॉलरशिप आहे किंवा काय आहे. मग मी असं ठरवलं की जॉब करायचा आणि मी जॉब करायला सुरू केलं होतं. जसं फोरम IAS वगैरे आहे, तिथे मी कंटेंट डेव्हलपर म्हणून होती. इवन जे रिजनल लोकल कोचिंग क्लासेस होते तिथे मी क्लासेस घ्यायची स्वतःला फायनान्शियली स्टेबल ठेवायला.
आणि जसं तुम्ही बोलले की ते मानसिक स्थिती, दडपण असतं. हां, ते दडपण, नक्कीच दडपण होतं. जरी फॅमिली मला सपोर्ट करत होती, तू नको टेन्शन घेऊ, पण मला दडपण येत होतं, कारण मला दिसत होतं की ते काय गो थ्रू व्हॉट करतात. इज गोइंग ऑन. येस. आणि मग तेव्हा असं झालं की मी स्वतःला स्टेबल ठेवायसाठी मी विपासना, मेडिटेशन सुरू केलं. मी जे जे करता येईल स्वतःला शांत ठेवायसाठी, माझ्या काही लोक म्हणजे फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्यांनी, काही लोकांनी सजेस्ट केलं होतं. आणि मी नवीन हॉबी सुरू केली, ती म्हणजे कथ्थक शिकायला सुरू केलं होतं. व्हेरी गुड. हो. आणि मग असं करत मी स्वतःला पुश करत राहिली आणि झालं सर. म्हणजे हे यश जे आहे आता, आम्हाला नम्रता, जे 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 जनसामान्य आहेत, UPSC म्हटलं की सगळे कलेक्टर समजतात. आम्हालाही तुला कलेक्टर पाहायला आवडेल निश्चितच. पण नम्रताला असं स्वतः काय वाटतं की कुठल्या सेक्टरमध्ये किंवा कुठली तुझी आवड आहे की जिच्यामध्ये आपण करिअर बिल्डअप करू शकतो पुढे जाऊन प्रशासकीय सेवेमध्ये? कुठला भाग? कारण हा प्रश्न थोडा ऑड आहे, परंतु प्रशासकीय सेवेमध्ये नेमकं कुठल्या पॉईंटवरती तुला काम करायचं आहे? तुझी स्वतःची आवड कोणती आहे? सर, मला प्रशासकीय सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला एज्युकेशन आणि वुमेन एम्पॉवरमेंटसाठी काम करायला आवडेल. आणि हे मी आधीपासून बघितलं आहे की जर एक महिला सक्षम असेल घरातली, ती पूर्ण घराला सक्षम बनवते. आईकडे बघून तुला असं वाटलं आहे? आई, आत्या, सगळ्यांना बघून असं वाटतंय, काकू वगैरे सगळ्यांना बघून की किती महत्त्वाचं आहे एक महिलेचं शिक्षण आणि ते एम्पॉवर असणं. त्यामुळे आणि मला असं वाटतं की म्हणून तो एक इश्यू मला महत्त्वाचा वाटतो. आणि दुसरं म्हणजे एज्युकेशन, कारण एज्युकेशनच आहे जे सगळं एम्पॉवरमेंटसाठी रस्ता देतं. हो. तर सर 2 एरियाजमध्ये मला काम करायला आवडेल सर. आम्ही जी नम्रता पाहत आहोत किंवा ज्यांनी सगळ्यांनी लहानपणापासून नम्रता पाहिलेली आहे, ही कशी होती? आप थोडंसं पर्सनल जाऊया आपण. ही बोल्ड होती किंवा लाजरी बुजरी होती, किंवा आधीपासून तुला काय करायला आवडायचं? म्हणजे स्वच्छंदीपणा कसा होता तुझा? मी फार खोडकर होती. मला अभ्यासाची फार आवड नव्हती स्टार्टिंगला, पण थोडं म्हणजे अभ्यास केलेला लक्षात राहायचा, शिकवलेलं लक्षात राहायचं, म्हणून मला मार्क मिळायचे. आणि असं झालं की 7वीपर्यंत इथेच होती. इथे छान गाव आपलं, आजोबांचा सपोर्ट, आजोबा मला कुठल्याच गोष्टीला कमी नाही, त्याच्यामुळे सगळं छान होतं आणि मजा होती. म्हणजे असं टेन्शनसारखं काही होतच नाही. ते लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, तर अगदी तसं लहानपण होतं माझं. मग 8वी 9वी 10वीला जेव्हा मी वरुडला गेली, तेव्हा मला थोडं कॉम्पिटिशन समजलं. आणि हो, की गावाला ते तळ्यातून समुद्रात जसा मासा जातो, कॉम्पिटिशन. हो, कळालं की किती विद्यार्थी आहे आणि कोणत्या कोणत्या परिस्थितीतून येतात आहे. तेव्हा मला कॉम्पिटिशन समजलं. आणि तेव्हा थोडी इन्सिक्युरिटी झाली होती, थोडा न्यूनगंड निर्माण झाला होता की आपण इथे सगळं टिकू शकणार का या सेमी इंग्लिश, कारण माझं मराठी मीडियम होतं 7वीपर्यंत. तर मग 8वीला मी सेमी इंग्लिश घेतलं, पण प्रयत्न तिथे पण केला, तिथे हार नाही मांडली. म्हणजे सुरुवात इथपासून होती की लंग्सला काय म्हणतात ते डिक्शनरी पाठ करायची, म्हणजे तिथून सुरुवात होती इंग्लिश वाचायला. तर केलं पण, आणि म्हणजे तिथे पण चांगलं मी परफॉर्म केलं. येस सर. सर आणखी पुढे म्हणजे असं की तो खोडकरपणा जात नाही आणि तो नेहमीच होता, एक साईड ती होती नेहमीच. त्याला काही लोक क्रिएटिव्हनेस पण म्हणतात, क्रिएटिव्ह माइंड, ते होतं एक. आणि त्याच्यामुळे जिज्ञासा होती, प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता होती. ती असल्यामुळेच कदाचित मी ह्या फील्डमध्ये आली आणि हा निर्णय घेतला, रिस्क घेतली एवढी मोठी. ते असं होतं सर. आणि बाकी तर थोडं म्हणू शकतो की गावातून पुढे आल्यानंतर थोडा कॉन्फिडन्सचा तो भाग होता. एकदम बोल्ड तर नव्हती मी, थोडी शांत होती. आणि ते घरचे परिवार म्हणजे घरांच्यांनी जसं सांगितलेलं होतं तर थोडं सहमलेली होती असं. पण मग विथ द टाईम जसं जसं एक्सपिरियन्स येत गेला, जसं जसं एक्सपोजर येत गेलं, तर मग तसं स्वभावामध्ये आणि सगळ्या याच्यामध्ये पण बदल येत गेला असं. हो. नम्रता, असा फक्त एक गोष्ट जी आता आपल्याला सगळ्यांना इन्स्पायरिंग असते, इतरांना आपल्यापासून असतं ते इतरांना, कारण एखाद्या गोष्टीचा चांगला गंध जर इतरांना पसरवायचा आहे
तर पॉझिटिव्ह गोष्टींची चर्चा बरीच होते, परंतु ज्या आतल्या वेदना असतात किंवा कुठं दुःख असतात ते बऱ्याच गोष्टी साठलेल्या असतात. तुझ्या या सगळा आपण कारकीर्द त्याला म्हणा, म्हणजे आपण असं समजूया की तुझी कारकीर्द तुझ्या अभ्यासाच्या सुरुवातीपासून सुरू झाली आहे. असा एक क्रिटिकल पॉईंट सांगशील की ज्याला तू फेस करताना तुला बराच वेळ लागला, सावरायला बराच वेळ लागला आणि तुला खूप त्या ठिकाणी तू इमोशनलही झाली, म्हणजे त्याच्यामधून सावरताना तुला त्या गोष्टीची उत्तरं सापडायला खूप वेळ लागली, असा एखादा पॉईंट होता जो तुझ्यासाठी खूप क्रिटिकल गेला एवढ्या याच्यामध्ये? तो पॉईंट म्हणजे 2022च्या मेन्सचा रिझल्ट. मला असं म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की माझी जेव्हा 2022ची मेन्स होती तेव्हा माझे आजोबा गेले. तेव्हा मला घरच्यांनी कोणी सांगितलं नव्हतं की मी मेन्समध्ये डिस्टर्ब होईल म्हणून, आणि मी माझ्या आजोबांच्या फार फार क्लोज होती. तर मला खूप जास्त सेटबॅक भेटला. ते एक्सेप्ट पण करायला थोडा वेळ लागला की खरंच आजोबा नाही आहे का. पण मला असं वाटलं की आजोबाचं स्वप्न आहे, कारण मी जेव्हा मेन्सला जात होती दिल्लीला तेव्हा मला आजोबा बोलले की पास होऊनच येशील बेटा. तर ते एक वाक्य मला लक्षात होतं की पास होऊन येशील बेटा. आणि जेव्हा हे सगळं झालं आणि 22चा मेन्सचा रिझल्ट लागला, जे मला होपफुल होती ते नाही झालं, तो सगळ्यात ब्रेक पॉईंट होता. आणि रिझल्ट लागल्यानंतर असं झालं की मामाचं पण निधन झालं. मग असं एक एक जवळची माणसं गेली, मेन्सचा रिझल्ट नाही आला. मग नंतर MPSCची पण मेन्स दिली होती मी त्या दरम्यान, ती पण नाही झाली. तर असं झालेलं की सगळं गमावते मी, माझ्याकडे काय आहेच नाही आता उरलेलं. आणि फक्त ते वाक्य होतं आजोबाचं की बेटा पास होऊन येशील. पण त्या वाक्याने मला आणखी दुःख वाटायचं की मी माझ्या आजोबाला भेटू शकली नाही शेवटचं, आणि मी रिझल्ट पण नाही आणू शकली. तर तो एक पॉईंट होता आणि तिथून सावरायला मला खूप वेळ लागला, खूप जास्त वेळ लागला. तिथे मी बरंच मदत घेतली, एक्सटर्नल हेल्प पण घेतली. तिथे मी म्हणजे तेव्हाच मी विपश्यना सुरू केलं आणि हे सगळं सुरू केलं. पण सगळ्यांनी खूप सोबत दिली, मला साथ दिली त्या फेजमधून निघायला. आजोबांची आठवण कधी कधी यायची, म्हणजे हे सगळं करत असताना कुठल्या पॉईंटवर नेमकी आपल्याला आई आठवते, बाबा पण आठवतात, आणि आजोबा कधी कधी आठवायचे तुला? आजोबा मला नेहमीच आठवायचे, कारण आजोबांनी मला खूप जास्त लाडात वाढवलं आहे आणि शिक्षणासाठी मला नेहमीच सपोर्ट केला आहे. ते स्वतः शिक्षक होते, हेडमास्टर होते, आणि त्याच्यामुळे ते अगदी मी पहिलीतही जायची होती तेव्हाच मला त्यांनी 1 2 3 4 ABCD सगळं घरी शिकवलं होतं. आणि त्याच्यानंतरही मला गणित शिकवायचे, मला घेऊन बसायचे 4थीपर्यंत वगैरे अभ्यासाला. आणि त्याचप्रमाणे नंतरही मला आजोबांचा सपोर्ट म्हणजे काय शब्दात नाही सांगता येणार, खूप जास्त सपोर्ट होता. सगळं भावनिक आहे आणि ते सगळं आठवणीतलं आहे. हो, बरेचदा आठवण आली मला आजोबांची, आणि ते एक मोटिवेशन म्हणून मी घेतलं की नाही, आजोबासाठी ते जे शेवटचं वाक्य होतं ते खरं करून दाखवायचं आहे, यश प्राप्त करायचं आहे, हार नाही मानायची आहे. अब्दुल कलामांचं एक वाक्य आहे, कीप युअर ड्रीम बिग्स अँड डोंट लॉस इट, यू आर डिझर्व. डिझर्व शब्द किंवा डिझायर या दोन शब्दाशी कधी कधी संबंध आला तुझा, म्हणजे विचार करत असताना? डिझर्व सर असं आहे की जेव्हा आपण सक्सेसफुल होतो आणि मग तेव्हा असं सगळं म्हणतात की वेल डिझर्वड, पण आपल्याला स्वतःला आतून आधीपासून प्रोसेसमध्ये माहिती असतं की आपण डिझर्व करतो, आपल्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे. कारण तो एक विश्वास असतो, आत्मविश्वास. त्या आत्मविश्वासाशिवाय आपण पुढे प्रयत्नच करू शकत नाही. आणि डिझायर म्हणजे असं की कसं व्यक्त करायचं, तर डिझायर असं हे नव्हतं की काही असं पावर आणि ह्या गोष्टीचं, पण ती एक होती की ही म्हणजे जॉब करायला, पैसे कमवायला भरपूर ऑप्शन्स होते, पण म्हणजे हे करिअर पाथ मी निवडलं कारण इथून हे जे जॉब करताना मला तो सॅटिस्फॅक्शन मिळेल, ते मला समाजाला काहीतरी वापस दिल्याचं समाधान मिळेल, म्हणून मग मी हे करिअर चूज केलं होतं सर. आपण उत्तरार्धाकडे येऊया. एक शेवटला प्रश्न माझा तुला, असं बोलायचं भरपूर आहे, कारण नम्रतानं जे यश संपादन केलेलं आहे हे दैदिप्यमान यश आहे, आकाशाला गवसणी घालणारं यश आहे निश्चितच. पण शेवटला प्रश्न असा, आपल्या
अवतीभोवतीच्या सराउंडिंगमधले बरेचसे विद्यार्थी जे ग्रॅज्युएट आहेत त्यांचा एक मोटो आहे की आपण अभ्यास करायचा आणि गोल सेट आहे त्यांचा की आपण MPSC वगैरे करायचं, कॉम्पिटिटिव्हकडे जायचं. त्यांच्यासमोरही बरीचशी आव्हानं आहेत जी नम्रतानं झेललेली आहेत, नम्रतानं पार पाडलेली आहेत आणि जिंकलीसुद्धा नम्रता, विजयी नम्रता आहे. तर ही विजयी नम्रता जे लोक त्या रस्त्यावरती चालत आहेत त्यांना काय आवाहन करणार आहे? जसं तुम्ही बोलले सर की APJ अब्दुल कलामनी म्हटलं की स्मॉल ड्रीम इज अ क्राईम. तर नक्कीच मोठी स्वप्न बघा. फक्त UPSC म्हणून नाही, सगळ्या क्षेत्रात खूप मोठी मोठी कामं करा, कारण प्रत्येक क्षेत्र महत्त्वाचं आहे, प्रत्येक काम महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी म्हणेल की जर आणि एस्पेशली जे विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये करिअर करू इच्छिता त्यांना मी सांगणार की अनसर्टनिटी आहे. UPSC म्हणजे यू स्टँड्स फॉर अनसर्टनिटी. तर तरी पण या अनसर्टनिटीसाठी तुम्ही तयार राहा. काही लोक एंटर होतात UPSCमध्ये आणि मग नंतर जेव्हा फेलियर मिळतं तर खूप जास्त मेंटल ट्रॉमामध्ये जातात, मेंटल हेल्थ त्यांची वीक होते आणि मग नंतर खूप सेटबॅक बसतो. तर बेटर तुम्ही बी प्रिपेअर्ड फॉर दिस अनसर्टनिटी. आणि दुसरी गोष्ट, जर ठरवलं आहे ना तर मग करून दाखवायचं, म्हणून प्रयत्न 100% घ्यायचे. म्हणजे की आपल्याला रिग्रेट नको आयुष्यात की आपण प्रयत्नात कमी पडलो. तर प्रयत्नाला मी म्हणेन सर, हार्डवर्कला तर काही कोणी म्हणजे पर्याय नाही आहे दुसरा. नो ऑप्शन सर. हार्डवर्क इज नेसेसरी. आणि त्यात मी महत्त्वाचं सांगणार विद्यार्थ्यांना की स्वतःवर विश्वास ठेवा आणि अभ्यास करा. आणि जर UPSC किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम प्रिपेअर करायचा आहे तर त्या एक्झामचा पॅटर्न समजा. तो पॅटर्न कसा समजणार, तर प्रिव्हियस इयर पेपरला रेफर करा, सिलेबसला लक्षात ठेवा, डोळ्यापुढे ठेवा. अगदी न्यूजपेपर वाचताना, पुस्तकं वाचताना सिलेबसला डोळ्यापुढे ठेवा, प्रिव्हियस इयर पेपरला डोळ्यापुढे ठेवा आणि त्या प्रकारे अभ्यास करा. यश हे मिळेल सर, नक्कीच मिळेल. कारण प्रयत्न केला, हार्डवर्क केलं तर यश हे मिळेलच. नक्कीच आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. नम्रताचा जो यशस्वी प्रवास आहे त्याविषयी आपण तिच्यासोबत चर्चा केलेली आहे. खूप जास्त नाही पण थोडीफार का होईना तिच्याकडून आपण माहिती जाणून घेण्याचा निश्चितच या मुलाखतीमधून प्रयत्न केला. पुन्हा एकदा नम्रता, तुझ्या या उत्तुंग यशाबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन आणि प्रशासकीय सेवेमध्ये तुझ्या हातून सर्वांची आणि समाजसेवा यशस्वीरित्या घडो यास तुला शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. नम्रतानं एवढं मोठं यश संपादन केलं आहे, काय वाटते, म्हणजे काय भावना आहे तुमच्या वडील म्हणून, काय भावना आहेत? तिचं यश संपादन झालं ह्याच्याबद्दल तर भावना व्यक्त करणं कठीण झालं. कारण माझ्यासारख्या सामान्य माणसानं तिचं शिक्षणाकरता तिला लागणारा पैसा, आर्थिक पुरवठा शक्य नव्हतं. कारण सगळं कार्यक्रमामध्ये तिच्या भरोशावर होता. पण कुटुंबाचा सपोर्ट, 2 भावाचाच फार मोठा सपोर्ट होता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या आजोबाचं पेन्शन होतं. माझ्या आजोबाचं पेन्शन चालू असताना माझ्या आजोबांनी घरातला सगळ्या खर्चाचा हे घेतला होता. म्हणजे मला 1 रुपयाची अगरबत्ती किंवा मिठाचं काही आणायला लागेल अशी माझ्याकडे चिंता नव्हती. त्याच्यामुळे माझ्या शेतीतलं जे उत्पन्न होतं मी या सगळ्या मुलांसाठी खर्च करण्याचं. हिचं पण शिक्षण होतं, मुलाचं पण शिक्षण होतं. त्याचा पण BSc अगदीला ॲडमिशन भेटली होती. कठीण जात होतं ते पैसे पुरवणं. पण अशा परिस्थितीत माझे वडील असल्यामुळं त्यांचा सपोर्ट होता. त्यांच्या सपोर्टमुळं मी सगळं काही करू शकलो. आणि हे जे श्रेय सगळं जे आहे ते आज जरी हयात नाही, आज जर असते तर त्यांचा आनंद फार मोठा राहिला असता. पण त्यांचा सपोर्ट झासला होता, त्याच्यामुळंच मी शक्य करू शकलो. तुम्ही वडिलांविषयी, आजोबांविषयी भावनिक झाले या ठिकाणी. निश्चितच त्यांचे आशीर्वाद नम्रताच्या पाठीशी आहेतच, त्याला कोणतं दुमत नाही. परंतु तुम्हाला मनात असा विश्वास होता एक दिवस नम्रता हे नक्की करणार आहे म्हणून? हो सर. नम्रताबद्दल असा विश्वास होता की मी तिचं जे करिअर घडवायचं जे हे घेतलं होतं ती सर्वस्व मी तिच्यावर सोपवलं होतं. कारण तिच्याबद्दल मला विश्वास होता, तिच्या टॅलेंटवर, तिच्या याच्यावर. त्याच्यामुळं मी तिच्या जे घेतलेले निर्णय त्या पूर्ण निर्णयाला माझा सपोर्ट राहत होता. आणि माझे 2 भाऊ, सर्वात महत्त्वाचा सपोर्ट म्हणजे तिचं करिअर घडवण्यासाठी माझी बहीण आणि माझे जावई चित्रा जुमळे आणि सुनील धोणे यांचं फार मोठं मार्गदर्शन लाभलं. खऱ्या अर्थानं यश हे तिच्या आत्याचंही आहे, तिच्या मामांचंही आहे. परंतु थोडंसं पुढं जात असताना तुमच्या जे ओढताण जी होती कौटुंबिक होती,
म्हणजे असं एक चिंता असते की इतके दिवस झाले मुलगी अभ्यास करते आहे, तर काय परिस्थिती तुमच्या डोक्यात, काय विचार घोंगावत होते? विचार तर फार घोंगावत होते, पण तरी एक विश्वास होता आपल्या मुलीत ते आहे, कुवत आहे करण्याची. त्याच्यामुळं मी त्याच्यावर एक ठाम होतो की काही झालं तर हिला सपोर्ट करायचा. ते कारण आपल्याला किती चिंता असली, आपल्याला मागं कितीही विटंबन हे आलं तरी आपण याच्यातून मार्ग काढू. पैशाचे सगळ्याचे त्याच्यात कुटुंबाची परिस्थिती सांभाळणं, 2 भाऊ, आई, सगळ्याच्या मर्या सांभाळून पूर्ण कुटुंब एकत्र चालवलं. आजही आमचं सगळं कुटुंब एकत्र आहे. शेती पण आमची एकत्र आहे. फार मोठी काही शेती नाही आहे, पण फार त्याच्यातून सगळे ही काही प्रगती केली. हे शेतीचं उत्पन्न माझं शिल्लक राहत होतं, आजोबाचे पैसे घरात खर्च होत होते, त्याच्यामुळे हे सगळे मी शक्य करू शकलो. निश्चितच खूप अभिमानाची बाब आहे. संयुक्त कुटुंब पद्धतीमधून सगळ्या कुटुंबाचा सपोर्ट घेऊन आणि सगळ्यांच्या भावनासोबत घेऊन नम्रताने हे उत्तुंग यश संपादन केलेलं आहे. नम्रताचे बाबा आपल्यासोबत बोललेले आहेत. तुमचंसुद्धा नम्रता UPSC परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. नम्रताच्या यशाबद्दल तुमचंसुद्धा खूप खूप अभिनंदन. एक आई म्हणून काल अगदी तिची वाजत गाजत मिरवणूक निघालेली आहे. इतकं हे यश, मोठं यश आहे हे. कारण वरुड कन्या आहे ती सध्या. म्हणजे तुमच्या मुलीचा अभिमान तुम्हाला एकट्यालाच नाही, पूर्ण वरुड तालुक्याला अभिमान झालेला आहे की आमच्या वरुडची पोरगी म्हणून. तुमच्या काय भावना आहेत, तुम्हाला काय वाटते? छान झाला ना, वेळ लागला पण छान झाला. खूप मेहनत केली तिने. असा कधी विचार होत होता का पोरगी म्हणजे 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले प्रयत्न करते आहे, सक्सेस येत नाही, काय होईन, असे कोणते विचार आले होते? होतं. नम्रता म्हटलं तू एकच पकड, UPSCच कर म्हटलं, तुझी योग आहे म्हटलं UPSCच्याच. ते थोडीशी हे झाली होती, इकडे तिकडे गेली होती, पण तिला म्हटलं मी नाही, UPSCच कर म्हटलं. झालं, यश मिळालं. इतर लोक, काही मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना मुलांना सांगतात की अरे बाबा जमत नाही, परत या. ही तुमच्यामध्ये शक्ती कुठून आली? तुम्हाला स्वतःला कुठला सपोर्ट होता? आधीच माहीत होतं का नम्रता म्हटलं नाही, तू UPSCचाच हे कर म्हटलं, एकच विचार कर म्हटलं, दुसरा विचार करू नका म्हटलं, म्हणजे कसं लिंक तुटून जाते ना, म्हणून म्हटलं तिला एकच पकड म्हटलं. असे कोणी मधात सांगत होते नम्रताचं लग्न करून टाका, आता मुलगी मोठी झाली आहे, किती दिवस अभ्यास करणार आहे, असे कोणाचे सल्ले होते तुम्हाला मधात? नाही, सल्ला नव्हती म्हणा, पण ते आता कसं हे परीक्षा दिली का नंतर विचार करू म्हटलं. असं कोणी विचारत होतं का? असं कोणी नातेवाईक वगैरे असं डोक्यात टाकत होते का की? हो, म्हणत होते म्हणा, सगळेच विचारत होते नम्रताचं लग्न कधी कराल, आता पाहू म्हटलं. तरी आम्ही शांत बसलो होतो. वाट पाहिली. नम्रताचं तुमचं घरातलं आवडीचं नाव काय? काय म्हणता तुम्ही तिला घरात, नम्रताला घरात? नम्रताच म्हणते आधीपासून. नम्रता सगळ्या घरात सगळ्यात जास्त लाडाची कोणाची आहे? सर्वांच्याच आहे ते. सगळ्यांच्या. हो, सर्वांच्याच आहे. तिचा एखादा चांगला असा गुण तुम्हाला, तिनं असं हे आहे की ह्या गुण माझ्या मुलीमध्ये खूपच चांगला आहे, आपण अभिमानाने सांगू शकतो, असं काही ती नम्रताविषयी सांगू शकता? हो, विचार छान आहे, पण विचार एकदम आहे तिचे, म्हणजे सगळ्यांना घेऊन चालते. हो, आता ती संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेला सोबत घेऊन चालणार आहे. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची आई म्हणून सुद्धा तुमचं खूप खूप अभिनंदन. या होत्या नम्रताच्या आई, आपल्यासोबत होत्या, त्यांनी सुद्धा आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. पुन्हाच एक वार नम्रताचं SVC न्यूज, स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड आर्ट्स वरुडतर्फे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद.